श्रावणी पास कशी झाली हेच कळत नाहीये मला. मॉमने तर पेपरचा टाइम टेबल बदलला होता तिच्या. मग जादू झाली की चमत्कार? मॅडी तोंड गोड कर, पेढा खा. वेळ लागलाय मॉम तुला? नाही, आनंद झालाय आणि तूही आनंद साजरा कर. मॉम काय चाललंय तुझं? ती श्रावणी पास झाली आणि तू पेढा कसला भरवतेस मला? सगळं माझ्या मनासारखं घडतंय. मी म्हटलं होतं ना तुला की सगळं चांगलं होईल म्हणून. मॉम तू डोक्यावर पडलीयस की झपाटलीयस? हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. जिथे तुझे विचार खुंटतात ना तिथून ह्या अलकनंदाचे विचार सुरू होतात. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. मॉम नेमकं तुझं काय चाललंय हे नीट सांगशील का मला तू? मॅडी, श्रावणी नापास झालीये पण मी तिला पास केलंय. व्हॉट? तू श्रावणीला पास केलंस? पण का? तो मामा बघितला किती खुश होता आज. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद बघितला. का केलंस मॉम? तू का केलंस? काय कारण होतंय? ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे फक्त बघत राहा काय होतंय ते. बाकीचे व्हायचं ते होणारच. नाही, यावेळेस तिने अभ्यास केला होता असं दिसतंय. हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय भेटूया. हा. भैया पेढा घे. झाली बाबा एकदाची पास. दरवेळेस सारखी यावेळेस नापास झाली असती ना तर कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पण असं काही नाही झालं ना भैया. मला सगळ्यात जास्त आनंद ना त्या विक्रमचा चेहरा बघून झाला होता. कसा मान खाली घालून गेला. त्यांना काय मुद्दाच हवा होता. पण नशीब त्यांचीच साथ देतो जे मेहनत करतात. जसं श्रावणीने मेहनत केली आणि अरे ये ना शुभू, ये आती. साहेब सगळीकडे नुसतं तुमचंच कौतुक चालू आहे. खरं सांगू, श्रावणी मॅडमासने 49% पडले म्हणून काय झालं? त्या पास झाल्यात हे महत्वाचं झालंय. सगळ्या विरोधकांचं तोंड बंद झालं. कोणच राहिलेलं नाही, सगळे चुपचाप आहेत. साहेब मी काय म्हणतोय, एवढी आनंदाची गोष्ट घडल्या, एक पूजा घालायची काय? ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, माझी परवानगी आहे. बेस्ट, मी सगळी अरेंजमेंट करतो. फक्त तुम्हाला पूजेला थोडा वेळ मिळेल? थोडा वेळ थांबेन मी पूजेला. दुपारी एक मीटिंग आहे. नाथ खुळा साहेब, भारी करत. म्हणजे हेच ते गिफ्ट जे आज मला शुभू देणार होता. हे माझ्यासाठी जगातलं बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू देवा, थँक्यू बाबा आणि सगळ्यात महत्वाचं थँक्यू शुभू.